तर विद्यार्थी मित्रांनो, या सेशनमध्ये चालू घडामोडीच्या आपण 10 जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न कव्हर करत असतो आणि त्यासाठी आपल्या लेक्चरला तुम्ही कधीही गैरहजर राहायचं नाही आहे आणि व्यवस्थित आपलं जे काही लेक्चर आहे ते बघण्याचा प्रयत्न करायचा. हे क्वेश्चन तुम्हाला लिहून घ्यायचे आहेत. हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे असतात कारण या प्रश्नाच्या माध्यमातूनच तुम्हाला कुठे ना कुठे परीक्षेला फायदा होताना तुम्हाला निदर्शनास येईल. म्हणून हे लेक्चर चांगले बघा, याच्यासाठी वेगळी वही करा आणि वही करून या प्रश्नांचा तुम्हाला चांगला सराव करायचा आहे. सराव म्हणजे काय, वारंवार वाचायचे आहेत. ओके, असं म्हणून या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आपण पुढे जाऊयात. या ठिकाणी काय म्हटलंय बघा, TN नटराजन अशा प्रकारची ही एक व्यक्ती आहे. खूप मोठं व्यक्तिमत्व आहे हे. आणि हे जे नटराजन आहेत यांची कोणत्या संस्थेच्या निदेशक पदी नियुक्ती नुकतीच करण्यात आलेली आहे. तर कोणत्या संस्थेच्या निदेशक हे जे पद आहे हे पद ते आता भूषवणार आहेत. तर ती जी संस्था आहे ती सेल नावाची एक कंपनी आहे. सेलला आपण काय म्हणतो, स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड असं म्हणतो, जी स्टीलच्या संदर्भामध्ये काम करणारी अतिशय महत्त्वाची ही संस्था आहे. आणि या सेशनमध्ये तुम्हाला असंख्य जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न राष्ट्रीय आणि प्रांतिक स्वरूपाचे तुम्हाला बघायला मिळणार आहेत. म्हणून व्यवस्थित आपण 1 बाय 1 करून चांगल्या पद्धतीने हे प्रश्न समजावून घेण्याचा प्रयत्न करूयात. काय म्हटलंय बघा, राजकुमार मुखोपाध्याय, ठीक आहे, यांना हा पुरस्कार त्यांच्या कोणत्या साहित्य कृतीसाठी मिळाला आहे. आता कोणता पुरस्कार मी म्हणत आहे तुम्हाला, तर सरस्वती सन्मान पुरस्कार म्हणत आहे. आणि या पुरस्काराची आवृत्ती कितवी आहे मित्रांनो, तर आवृत्तीचा जर आपण विचार केला तर ही आवृत्ती आहे बघा 35वी आवृत्ती आहे. कळालं तुम्हाला. तर हा महत्त्वाचा मुद्दा आहे. क्लिअर इथपर्यंत. आणि मग यांनी कोणतं पुस्तक लिहिलेलं आहे, तर यांनी बघा यांच्या पुस्तकाचे किंवा साहित्य कृती बघा, हिरा पार्वती कथा या पुस्तकासाठी त्यांना काय करण्यात आलेला आहे, तर सरस्वती सन्मान हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार त्यांना बहाल करण्यात आलेला आहे. हे देखील परीक्षेमध्ये विचारलं जातं. आणि 35वा सरस्वती सन्मान हा पुरस्कार आहे. यामध्ये बघा पुरस्काराची राशी म्हणजे याचं काय मानधन किती असतं बघा, तर 15 लाख रुपये असतं. हे देखील लक्षात राहू द्या. आणि त्यानंतर एक प्रशस्तीपत्र दिलं जातं, स्मृतिचिन्ह दिलं जातं. आणि त्यानंतर बघा, तर 8व्या अनुसूचीमध्ये जेवढ्या काही भाषा आहेत आपल्या संविधानात, 8व्या अनुसूचीमध्ये सध्या 22 भाषा आहेत. आणि 22 भाषेमध्ये साहित्य कृती ज्या आहेत एकदम सर्वोच्च आणि एकदम समाज परिवर्तनाच्या दिशेने लिहिलेलं जे काय साहित्य आहे किंवा भाषेचा जो काय विकास आहे त्या साहित्य माध्यमातून होत असेल तर अशा व्यक्तीला काय केलं जातं, हा पुरस्कार दिला जातो. 10 वर्षों प्रकाशित उत्कृष्ट साहित्य के लिए असं इथे म्हटलं गेलं आहे. म्हणजे 10 वर्षामध्ये साहित्य कृती प्रकाशित झालेली पाहिजे तुमची, आणि त्यावेळेस अशा प्रकारचा पुरस्कार दिला जातो. या पुरस्काराची सुरुवात ही 1991 पासून झालेली आहे मित्रांनो, हे देखील लक्षात राहू द्या. आणि हा जो पुरस्कार आहे किंवा या पुरस्काराची स्थापना ही कुणाच्या माध्यमातून झाली होती, के बिडला फाउंडेशन आहे. आणि ही एक संस्था आहे, ते स्वतः त्याचे संस्थापक आहेत, के बिर्ला आहे ते. आणि त्यानंतर परत पुढे प्रथम सुरुवातीचा पहिला पुरस्कार कुणाला दिला होता, हरिवंश राय बच्चन आहेत. आणि यांना कधी मिळाला होता, तर 1991 मध्ये मिळाला होता. हरिवंश राय बच्चन हे हिंदीमधले अतिशय नामवंत कवी होते. आणि अमिताभ बच्चन यांचे ते काय आहेत, तर वडील आहेत. आणि बघा हा 35वा आहे. त्यानंतर आपण जर विचार केला 34वा सरस्वती सन्मान हा 2024ला दिला होता. 26चा बाकी आहे मित्रांनो, हा मिळाला होता साधू भूपेंद्र दास यांना. ओके, स्वामी सिद्धांत सुधा या त्यांच्या पुस्तकासाठी दिला होता. आणि त्यानंतर 33वा हा जो पुरस्कार आहे हा 2023 मध्ये दिला होता, प्रभा वर्मा यांना दिला होता. काव्यकृती त्यांची रौद्र सामित्वी कम अशा पद्धतीचं आहे. आणि त्यानंतर 32वा 2022ला, हे काय लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही आहे, शिवकुमारे शंकरी यांना दिला होता तो. तर सूर्यवंशम या त्यांच्या साहित्य कृतीसाठी दिला होता, तमिळनाडूच्या आहेत त्या. आपण थोडंसं पुढे जाऊयात. ओके, चला. आणि ही जी व्यक्ती आहे तर रामकुमार
मुखोपाध्याय हे जे आहेत हे बंगालचे आहेत. कुठले आहेत? बंगाली भाषेमध्ये साहित्य कृती त्यांचे प्रसिद्ध आहेत, म्हणून ते देखील तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. आपण थोडंसं पुढे जाऊयात. बघा काय म्हटलंय, तर मध्य पूर्व संघर्षामुळे, मध्य पूर्व आशिया आपण म्हणत आहोत, मध्य पूर्व आशियामध्ये संघर्ष चालू आहे आणि या संघर्षामुळे काय होत आहे बघा, निर्यातदारांचे नुकसान कमी करून लॉजिस्टिक आणि विमा खर्च कमी करण्यासाठी रुपये 497 कोटीच्या रिलाईफ योजनेची जी काय अंमलबजावणी आहे, ही अंमलबजावणी कोणत्या मंत्रालयाच्या माध्यमातून राबवली जात आहे, अशा प्रकारचा इथे प्रश्न या ठिकाणी तयार केलेला आहे. तर हा जो इनिशिएटिव्ह आहे हा प्रामुख्याने किंवा ही जी योजना आहे ही वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून काय केली जात आहे, राबवली जात आहे. रिलाईफ स्कीम 2026 असं म्हटलं जातं त्याला, म्हणून हे देखील लक्षात राहू द्या. आपण पुढे जाऊयात. नंतरचा प्रश्न बघा, तर 33,660 कोटीच्या भारत औद्योगिक विकास योजना अंतर्गत देशभरात किती औद्योगिक पार्क विकसित केले जाणार आहेत, अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेला आहे. तर लक्षात ठेवा, या ठिकाणी काय लक्षात ठेवायचं, एक योजना आहे, योजनेचं नाव भारत औद्योगिक विकास योजना आहे. लक्षात ठेवा, ही योजना महत्त्वपूर्ण आहे, परीक्षेला डेफिनेटली विचारली जाऊ शकते. आणि या योजनेच्या माध्यमातून काय केलं जात आहे, संबंध देशभरामध्ये जवळपास औद्योगिक पार्क जे आहेत ते 100 विकसित केले जात आहेत. किती विकसित केले जात आहेत? 100. या ठिकाणी म्हटलंय बघा, इंडस्ट्रियल पार्क आहे आणि किती विकसित केले जात आहे? 100 विकसित केले जात आहेत, हेही लक्षात राहू द्या. आणि स्कीम या ठिकाणी दिलेले आहे. आपण जर विचार केला तर अप्रुव्हल बाय युनियन कॅबिनेट म्हणाले, युनियन कॅबिनेटच्या माध्यमातून अप्रुव्हल मिळालं आहे, मंजुरी मिळाली. आणि त्यासाठी किती म्हणजे रक्कम मंजूर करण्यात आली? 33,660. ओके, हे पण लक्षात राहू द्या. या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. बघा, बूस्ट इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट अक्रॉस इंडिया असं म्हटलंय. इंडस्ट्रियल जो काय एरिया आहे त्या एरियाला आपल्याला डेव्हलप करण्यासाठी अशा प्रकारचा जो काय योजनेचा भाग आहे तो इथे दिसून येत आहे. त्यानंतर आपण पुढे जाऊयात. इथे काय म्हटलं आहे बघा, तर इम्प्लिमेंटेशन अँड मॉडेल म्हटलं आहे, कशा पद्धतीने असलंय दिलेलं आहे, इथे माहिती दिली. त्यानंतर ही काय माहिती फार आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने गरजेची नाही आहे. पुढे काय म्हटलंय, गव्हर्नमेंट सपोर्ट किती असणार आहे. त्यानंतर परत पुढे बघा, एक्सपेक्टेड बेनिफिट्स काय होतील ते पण या ठिकाणी दिलेलं आहे, म्हणून याही गोष्टी या ठिकाणी महत्त्वाच्या ठरताय. ओके, ते डिस्क्रिप्टिव्ह एक्झामवलेला त्या गोष्टी महत्त्वाच्यात. आपण पुढे जाऊयात. नंतर बघा, इथे काय म्हटलं आहे, 15 ते 17 जून 2026ला G7 शिखर परिषद जी आहे ती 2026ला कुठे आयोजित केली जाणार आहे, अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाईल तुम्हाला परीक्षेला. तर ती कुठे आयोजित केली जाणार आहे, तर बघा या ठिकाणी उत्तर दिले फ्रान्स. ओके, G7 म्हणून हे देखील लक्षात राहू द्या. आणि हा G7 हा जो ग्रुप आहे तो विकसित राष्ट्राचा ग्रुप आहे. पुढे मी प्रश्न तयार केला आहे बघा, हा लक्षात राहू द्या. आय थिंक नाही वाटतं केला, पुढे कुठेतरी येईल, पण आता मी सांगतो. बघा लक्षात राहू द्या, याला काय म्हटलं जाणार आहे, ग्रुप 7 म्हटलं जाणार आहे. म्हणजे 7 राष्ट्राचा ग्रुप आहे. आणि हे देखील तुम्हाला माहिती पाहिजे आहेत ते कोणते राष्ट्र आहेत, तर थोडंसं व्यवस्थित समजून घेऊ. या ठिकाणी UK हे पण राष्ट्र आहे. ओके, लक्षात राहू द्या UK. आणि त्यानंतर कोणतं राष्ट्र आहे, तर USA हे देखील राष्ट्र आहे. ओके, आणि 3 नंबरला जपान हे देखील राष्ट्र आहे. कोणतं राष्ट्र आहे, जपान राष्ट्र आहे, लक्षात राहू द्या. त्यानंतर 4थ्या नंबरला कॅनडा आहे. ओके, आणि 5व्या नंबरला इटली आहे. ठीक आहे, आणि 6व्या नंबरला फ्रान्स आहे. ठीक आहे, आणि 7व्या नंबरला जर्मनी आहे. असे राष्ट्र आहेत, हे लक्षात राहू द्या. आणि हे सगळे राष्ट्र कसे आहेत, विकसित आहेत, म्हणून हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला बघायला मिळेल. ओके, आता आपण पुढे जाऊयात. काय म्हटलंय बघा, तर चाप 4 कूट अशा प्रकारचा एक उत्सव आहे, सण आहे. आणि हा जो सण आहे हा कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातोय, अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि त्याचं करेक्ट उत्तर काय आहे,
तर मिझोराम आहे. मिझो या जमातीचा तो काय आहे, सण आहे आणि विशेषतः मिझोरममध्ये काय केला जातो त्यामुळे साजरा केला जातो. पुढे जाऊयात. बघा काय म्हटलंय, तर आमराबाद व्याघ्र प्रकल्प, अहमदाबाद नाही बरं का, व्यवस्थित समजून घ्या. आमराबाद व्याघ्र प्रकल्प जो आहे हा व्याघ्र प्रकल्प जिथून 470 आदिवासी कुटुंबाचे पुनर्वसन करण्यात आलेलं आहे. बघा आदिवासी कुटुंब या व्याघ्र प्रकल्पाच्या जवळ राहत होतं आणि आता त्यांचं काय करण्यात आलेलं आहे, तर स्थलांतर करण्यात आलं आहे, पुनर्वसन करण्यात आलेलं आहे. तर केले जात असून ते नल्लामल्ला टेकड्यामध्ये स्थित आहे. हा प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. हा एक महत्त्वाचा प्रकल्प आहे आणि हा प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे, हा तेलंगणा या राज्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो. ओके, व्याघ्र प्रकल्प आहे, लक्षात राहू द्या. हे त्याचं फ्रंट जे काय इमेज आहे ती तुम्हाला इथे मी दिलेली आहे. हे मेन गेट आहे त्या ह्याचं प्रकल्पाचं, म्हणून हे देखील लक्षात राहू द्या. ओके, आता आपण पुढे जाऊयात. काय म्हटलंय बघा, वन उत्पादनासाठी दिल्या जाणाऱ्या प्रमाण, अशा पद्धतीने हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, व्यवस्थित समजून घ्या. प्रमाण अशा नावाचं एक प्रमाणपत्र आहे आणि असं प्रमाणपत्र मिळवणारं भारतातलं पहिलं राज्य कोणतं आहे, तर भारतातलं पहिलं राज्य हे जे आहे हे या ठिकाणी आंध्र प्रदेश राज्य आहे. कोणतं राज्य आहे, आंध्र प्रदेश हे राज्य आहे. म्हणून हा भाग आपल्याला क्लिअर झाला पाहिजे. लक्षात ठेवा, प्रमाणपत्र आंध्र प्रदेशात कोणत्या झाडासाठी दिलं जातं, तर हे जे आंध्र प्रदेशात दिलं जाणारं प्रमाणपत्र आहे हे कोणत्या झाडासाठी दिलं जात आहे, तर निलगिरी नावाचे हे झाडं आहेत, हे लक्षात राहू द्या. तुम्हाला माहिती असेल गावाकडे निलगिरी असतं, म्हणून निलगिरीचे झाडं आहेत आपल्याकडे, फार नाही आहेत पण आहेत. पुढे, पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणारी 52वी म्हणाले हा IMP मुद्दा असेल. 52वी आवृत्ती आहे कशाची, G7 शिखर परिषद 2026 ही 15 ते 17 जून 2026ला किंवा या दरम्यान इव्हियान येथे पार पडली जाणार आहे किंवा आयोजित केली जाणार आहे. तर इव्हियान हा जो देश आहे हे नेमकं कुठे आहे, हे जे शहर आहे हे नेमकं कोणत्या देशामध्ये आहे, तर ते फ्रान्समध्ये. हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आपण पुढे जाऊयात. नंतरचा मुद्दा, इथे देश दिलेले आहेत बघा, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट. ओके, लक्षात आलं तुम्हाला. तर हा एक या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा बघायला मिळतोय. अशा पद्धतीने आपला हा जो भाग आहे या सेशनमधला या ठिकाणी पूर्ण होतोय. इथे आपण थांबूयात. धन्यवाद मित्रांनो, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकनला क्लिक करा, जेणेकरून दररोज येणारे जे काय लेक्चर्स आहेत त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी हा आपण इनिशिएटिव्ह चालू केलेला आहे. चालू घडामोडी ही चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना कशी मोफत स्वरूपामध्ये पोहोचविता येईल, हा आमचा या ठिकाणी निस्वार्थ हेतू आहे. या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.